वेगळे वेगळे गणवेश असतील, पण आहेत सेकंडरी बोर्ड. कोणाचे काळे कपडे, कोणाचे पांढरे, आणि ते सगळे आपलेच, ते काही दुसरे नाही. गणवेश भिन्न भिन्न जरी असला तरी सेकंडरी बोर्ड एकच आहे. म्हणजे आमच्या शाळेला बोर्डच नाही, मग तुझे सर्टिफिकेट घेऊन काय कामाचं बोगस. हो, सगळ्याचा मायबाप हे सगळ्यालाच कबूल करावं लागेल. सत्य सगळ्याचं एक असतं. सूर्य सगळ्याचा, वारकऱ्याचा, मानभावचा एकच. हा एकच. तर आमच्यात असं नाही, तुमच्यात कसं. खरं सगळ्याचं एकच आहे. तहान लागली म्हणजे चपराशानं पाणी प्यावं, राष्ट्रपतीला नाही. तहान लागले की सत्य सगळ्याचं एक असतं, हे ध्यानात घ्या. आणि जी मह वेगळं तो हे वेगळं, इथं घोटाळा समजा, प्रॉब्लेम. हे नाटकातला खेळ आहे, नाही तर कशाचे बा म्हणून कुंभारण हलकी जातं भारी जात हे काही नाही. सगळे ईश्वरानं निर्माण केले. एकाच आव्यातले सगळे गाडगी मडके, फक्त व्यवहारा करता नाव दिलं. एकाच मातीचे सगळे. वर ते कुंभाराकडे माती मागायला गेल्यावर जमल का, पण व्यवहारा करता सुरई द्या. डेऱ्यात काय आत बाहेर मधात डेरा आहे नाही का, ते भास आहे. व्यवहारा करता नाव जर नाही दिलं तर तिथं नाव आहे का पहिलं, गाडगे मडके व्हायच्या आधी नाव आहे. तसं हे गोळा आला तर नाव होतं त्याला, यो गोळा याला नाव होतं का. नंतर माय बहिणी जमल्या, आपल्या आरटी पासिंग झाली, आपल्याला त्याला दिलं नाव भगवान. पुढं झाले ते पुन्हा ते पुन्हा दुसऱ्याच मार्गाला गेले, हळूच भलतीकडे लागले पळायला. याला नाव व्यवहार करतात. याला नाव नसलं तर कसं. माय बहिणीला नाव, ओ इकडे या, ओ कोण या, सखूबाई या, लक्ष्मी माय या. व्यवहारा करता काय हे 2 दिवसाच्या, नाही तर आपल्याला नावही नाही तर गावही नाही. आपलं खरं संबंध देवाशीच आहे. निर्गुण निराकार परमात्म्याशी आपला संबंध आहे. आणि तो संबंध आल्यामुळं भोपळीच्या सुखा अंत पार आणि आनंद असायचा, समाधान. जे देव देईल त्याच्यात समाधान. गायी खूप असायच्या, खत खूप पडायचं. हे भलतं सलतं इकडचं खत नव्हतं. म्हणून तर आता खाण्यात सुद्धा भेसळ आहे, मालात सुद्धा भेसळ आहे. इतकंच काय, वैचारिक सुद्धा भेसळ आहे. वैचारिक प्रदूषणाकडे लक्षच नाही आपलं. वैचारिक प्रदूषण एवढं झालं की आई कळणं, माय कळणं, बहीण भयंकर भयान झालंय. अरे तो बोकड्या शेळीपासून तयार होतो आणि तिला गरोदर ठेवतो, आई कळाली का त्याला. आणि मग हा बोकड्या खाणारा डोकड्या कसा असेल, किती भयान ही गोष्ट आहे. त्याला आई कळाली का त्या बोकड्याला, किती भयान गोष्ट आहे आता ही. पण असं तिथं नव्हतं. नीतीनं न्यायानं वागणारा सगळा समाज आणि विश्वास. देवा संतावर, संत आपली आई आहे. सावता महाराज आपली कोण आहे, आई. तुकोबाराय आपली कोण आहे, आई. चोखोबा आपली कोण आहे, आई. शेख मोहम्मद आई. आई. शेख मोहम्मद म्हणल्यावर जरा दचकादचकी झाली का. अरे शेख मोहम्मद महान संत होऊन गेले. दोघं नवरा बायको संत. श्रीगोंद्याला त्यांची समाधी बांधत. दोघं वारीला जायचे, दोघंही वारीला जायचे. दोघांनाही बरोबरच देह ठेवला. आपल्या गडावर परवाला त्यांची पुण्यतिथी जायची. आपण प्रत्येक संतांची पुण्यतिथी करतो. आपलं जे ते नैवेद्य दाखवायचा, प्रवचन नाही भजन करायचं, स्मरण करायचं. तुका म्हणे पापे जाती संतांची, तर ते ही संत आपली आई आहे. मग आईवर विश्वास असत जावं का नसत जावं. पण जगात 2 प्रकार आहे. मग एक विश्वास ठेवणारा आणि एक न ठेवणारा. एक समजदार, समज असणारा आणि एक समज, एक शहाणा आणि एक आपला अज्ञानी. असे 2 पोरं होते. ती माय वाट पाहत बसली. त्या आईची 2 मुलं. 12-1चा टाइम होताला. पोरं काऊन येईन. आईला सगळे लेकरं सारखे, काऊन येईन पोरं. पाटं मांडून टाकली पोरायची. आता त्यांना वाढून द्यायचं, भूक लागली. तर आलेच तितक्यात पोरं. आईनं सांगितलं हातपाय धुवा. ते आम्हाला पहिल्यापासून सांगितलं बरं का, स्वच्छता, पवित्रता. पण ते खर्चानं सांगितलेलं पटत नाही, वडिलाचं पटत नाही. आईचं हातामधात कशी भिडे होते.
हे आम्हाला पहिल्यापासूनच शिकवलंय. आमची आई म्हणते हातपाय धुई, घाणेरड्यावानी राहू नको. मग हे आम्हाला आता शिकवलं का पहिले शिकवलं होतं? पण तिकडं ध्यान नाही ना आमचं. तिकडं आमचं काय नाही. सत्य गेले हो, दहावीत द्यायची चालत होती. आमची आई आम्हाला सांगत होती ना, भांडणच पडला आई वडील, अरे हातपाय धुवा. हे शुद्धीवर असणारे हातपाय धुवा, चांगले हातपाय धुवा, मोळकरीचा उभा, असं घाणेरड्यावानी राहत जाऊ नये. होळी भाबडी माय असली तर आपजावड्यावानी राहत जाऊ नको रे. आजी असली दय आलबत्ती आहे, मस्त शब्द होते ते. विठ्ठला मला आमच्या गावातली एक माय आतापर्यंतच म्हणायची, भगवान महाराजांचं कीर्तन लाभ दिलं प्रेम आहे तिच्या बोलण्यात प्रेम. तर विषय आपला असा चालला की हे विश्वास महत्वाचा. 2 पोरं आले, हातपाय धुवायला आवडत, तिला लहान धुईन आज्ञानी ते. त्या आईला पाहिल्यावर डोळे वाटायला लागले. कोणाकडं? असे काही लोक आहेत न समज, त्यांचा तो दोष नाही, बिमारी आहे. मग आई म्हणे, अरे बाबा हो बसा पाटावर. पाटावर बसायच्या आधी एक पोरगं आलं, लहान लेकरू रांगत रांगत. त्याला काय लेकराला, लहान लेकराला कळत नाही कुठं वकाव कुठं डकाव. तसं काही काही लोकांना कळत नाही. ते एकदम येऊन शिव्या देतं आपल्याला, तर आपण त्याच्यावर राग करीत जाऊ. बरं वकलं असं समजीत जाऊ. आपलाच भाऊ आहे, त्याचं आमलं पित्त हे झालं असं समजीत जाऊ. तरी थोडं आपल्याला, नाही तर क्रोध जर केला तर आपल्यावरच अटक होतो. म्हणजे ती कोणाची होती? मला आजपासून अन्न गोड लागणं, त्या बेट्याचं मग भांडण झालं. भांडण कशाला करायचं? ते उचलं अज्ञानी हे न कळाल्यामुळं बोललं ते. किंवा तो जर वडील माणूस असेल बोलला असेल तर आपलं चुकलं म्हणून असं आपण स्वीकारित जाऊ. आपल्याकडे आपण घेतच नाही कधी. आपण कोणावर ढकलितो त्याच्यामुळे बिघडलं. खरं म्हणजे कोणामुळेच बिघडलं नाही. कोणी आडवं येत नाही, उभं येत नाही. आपणच आडवेन आपणच. म्हणून आपुली आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे की. आपलं कल्याण आपणच करून घ्यायचं. ते पोरगं रांगत रांगत आलं, शी केली त्यानं. आता शी तुम्हाला काही सांगायची गरजच नाही. त्याच्यावर टोपलं झाकून ठेवलं, ताबडतोब टोपलं टाकलं. कोणाने काही पाहिलं, बसलं, ताट वाढून आणले. मस्त लाडू होता प्रसादाचा, सगळं जेवण होतं मस्त पोटभर. ते मोठा भाऊ म्हणतो लहान्याला, जेवणारे हा तून ती माय. तिकडं गोंधळ झाला. अरे बाबा ते जेवणा, भूक लागली, घर भूक लागली म्हणे. पण हे पटारडी आहे. कोण? ती माय पहा, पटारडी आहे. आणि तो गावाचा सरपंच म्हणल्यावर व्हायचं कसं? असा मूर्ख जर सरपंच असेल, ज्याला आई कळत नाही, त्याला गावाचं सुधारणा काय करतात? म्हणून मी म्हणत असतो, गावाचा सरपंच सुद्धा वैष्णव पाहिजे, वैष्णव पाहिजे. ती बॉडी सुद्धा भक्त पाहिजे देवाची. अरे गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळे देवाचे. अहो तुम्ही मंत्री संत्री झाले, देवानं शरीर दिलं म्हणून झाले. नसतं तर कशाचे मंत्री, शरीर काय, कशाचं काय? हे देवाचे काय उपकार आहेत. हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमचं आव्हान आहे. आव्हान आहे आमचं. मला एकाला सांगितलं, बोलत जाऊ नका बाबा तसं. नाही मी काय वाईट बोललो? त्यांना राग आल्यावर कसं व्हायचं? मी तुला सांगितलं नाही का, 20 गाव 30 गाव भिकाऱ्याला किती मोठा हुशार वाटते. म्हणजे तो भारताचे 20 गाव 30 गाव भिकाऱ्याला अनेक राष्ट्र. विठ्ठल लहान काही जेवायला बसत. आई म्हणती, बाळा बैसणारे, भूक लागली असेल. आई येते. आईचं अजून जेवण झालं नाही. मोठ्याच्या डोळ्यातून पाणी आलं. शहाणा तो धनी येत असे, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. आई तुझे किती उपकार आहे. रोज तू आमच्याकरता तशीच राहते. आम्हाला आधी जेव घालतील, मग तू. आई तुझे उपकार कुठं फिरू? ते लहान डोळे वाटायला लागलं तो गावात. म्हणजे अज्ञानी त्याची ती बिमारी. म्हणजे तू जेवणार आहे, मला नाही जेवायचं. चांगला लाडू वाढला रे, स्वादिष्ट लाडू आहे, भरपूर केले मी तुमच्याकरता. नाही खायचे म्हणे. पटारडी कोणी कळली? चांगलं वाढायचं राहू दे, दुसरंच वाढीत बसती.
म्हणजे काय राहिलं म्हण टोपल्या खालचं. आता टोपल्या खालच्याकडे ध्यान नका जाऊ देणार आहे. जे आईनं वाढलं ते खात जा, जे घरच्यांनी दिलं ते खात जा, प्रेमानं खा, आनंदानं. पण ध्यान कोणीकडे जातं? जातच का? आता इथून पुढे तरी नका जाऊ देऊ. आता तरी पुढे खाली लक्ष झालं म्हणजे देवा इतकं सुंदर काहीच, देवा इतका सुंदर लाडू कोणतात, देवा इतकं सुंदर काहीच नाही. आणि त्याच्याकडे लक्ष सोडून दुसरीकडे लक्ष देणं म्हणजे नरकाकडं, याला म्हणायचं टोपल्या खाली घेतलं. ती आई म्हणते अरे वेड्या तिकडं कशाला लक्ष जाऊ देतो, किती चांगला लाडू आहे. तुका म्हणे खातो घ्या रे, ते सांगतात घ्या रे बाबा, हो लाडू घ्या, चांगला लाडू आहे, खा. आणि असं मचमच नका खाऊ, चावून पचन. मला एकाने विचारलं तुमचं 1 वर्षात 6 किलो वजन कसं कमी झालं? म्हणलं 2-3 वर्ष उपवासच होते. आता कधी मध्ये एक भाकर किंवा 50 पाटी पोळी खातो, पण चावून चावून खातो, उष्ण पाणी पिते आणि फिरतो. बाकी कोणतं काही योग नाही. आज आमचा योगा योग. त्याचा परिणाम असा झाला सर की 1 वर्षात 6 किलो वजन. त्याच्यामुळं आता पण त्याला ते चेनले गेला होता, चेंगारले गेल्यामुळं त्याच्यामुळं बसता येत नाही. नाही तर तुमच्या बरोबर उड्या मारल्या असते. कारण गाडीचं हे पाहून ड्रायव्हर नाही क्लच दाबीत जाऊ. उगाच दुसऱ्याची गाडी पुढे गेली ना आपली चालच नसत, आपली 20 न होईन चालून देत जाऊ, बसून का होईना आपलं कीर्तन करीत जाऊ. विठ्ठला विठ्ठला. गोकुळवासी लोकांचं लक्ष लाडूकडं का टोपल्याकडं? टोपल्या खालचं काय इकडं? तेव्हा आपलंही लक्ष आता खरं देवाकडे जाऊ द्या, सत्याकडे जाऊ द्या. व्यवहारात नीतीनं वागा, सत्यानं वागा, काहीही कमी पडणार देव तुमचं काय पाठीराखा आहे, मागे पुढे उभा अशी एक अवस्था आहे. तेव्हा त्या गोकुळवासी लोकांचं लक्ष. तुका म्हणे छंदेन मन मोहिले गोविंद विठोबा रघुमा